जनतेच्या समस्येच्या बातम्या. खेड तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी नैना संजय कासारे या शिक्षण अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. खेड येथील सम्राट अशोकनगर मधील नालंदा बुद्ध विहारात 29 वर्ष शिक्षण सेवेत कार्यरत राहून शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या धम्मचारी यशोदीपा या निवृत्त झाल्याबद्दल त्यांचे पती धम्मचारी शुभ्रकेतू संजय कासारे व कासारे परिवाराच्या वतीनं भव्य सेवानिवृत्ती समारंभ दिनांक 5 जुलै 2026 रोजी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगरसेवक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. महिलेच्या मागे पुरुषाचा हात असतो तसा पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो. तिथल्या बसलेल्या महिलांनी विचार करून तिचा नवरा काय करताय ना हे सध्या मी त्याला चांगल्या मानाने घरात घेत नाही. कारण तो तिला वेळ देतो, तो तिला काय देत नाही, वेळ देत नाही. आणि म्हणून शुभ्र घेतो हे धार्मिक चळवळीत असल्यामुळे माझ्या सुविधेच्या बरोबर अनेक वर्ष तुझ्यामुळे आणि म्हणजे 11च्या घरी आलो नाही. आता कधी असं तर ठीक आहे, शाळा सुटली आम्ही दोघेही 11 वाजता पण केवळ आम्ही दोघेच नाही तर चळवळीच्या केंद्र केंद्रामध्ये त्या केंद्रावरची स्वतंत्र अशी जागा नाही तिथे लोक येऊन स्वागत आणि म्हणून आम्ही ठिकाणी येणारे जे लोक आहेत त्यांचं स्वागत आहे. मला पण कधी कधी आम्ही मला वाटतं की आगमन आल्यानंतर आमच्या जेवणाची व्यवस्था करणं, त्याच्यानंतर त्यांनी विश्रांती करणं आणि पुन्हा भेटून त्याची जबाबदारी पाहतात. या सगळ्या गोष्टींवर यशोदीपांनी तर मला म्हणजे शुभ्र तुम्ही यशोदीपांनी किती वेळ दिलेला आहे म्हणजे प्रज्ञा आणि प्रौढा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेवर आम्ही कधी कधी जन्म खरे जर आम्ही ठरवत असेल तर 7 वाजता वाढदिवस आम्ही 8 वाजता नेहमीप्रमाणे आणि मुलींचा वाढदिवस आहे मुली शिवाय वेळ वेगळ्या ठिकाणी नाही एक चळवळीचं काम म्हणून एक जबाबदारी म्हणून तिथं त्यांनी काय केलेले पार पडलेले आहे. म्हणून यशोदीपांनी ज्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहे त्या खऱ्या अर्थानं खूप चांगल्या जबाबदारी पार पडलेली आहे. त्यानंतर त्या जबाबदारी पार पडत असताना त्याचा उल्लेख आपण सर्वांनी केलेला आहे. आणि बाबासाहेब जे म्हणतात शासन करतील जमात असली पाहिजे जसं काही क्षेत्रात बोलत असला शासन करतील जमात नाही त्याच्याकडं समाज परिवर्तनासाठी समाजाच्या जवळ जाण्यासाठी एक उद्देश पाहिजे, एक ध्येय पाहिजे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अधिकारी येतात दुसरे जाधवपणी तालुक्यामध्ये मुख्यमंत्री काम केलेलं आहे तर तुमच्याप्रमाणे तुम्हाला ते तो समाज घडवता येतो, तो समाज घडवता येतो. म्हणून त्यामध्ये 11 महिन्याचा जरी कालावधी घ्यायला असला तरी 11 महिन्याच्या कालावधीमध्ये हा सुद्धा असं काय अनुभवलेलं आहे असं अनुभवलेलं आहे. माझ्याकडची जी सगळी नातेवाईक मंडळी आपली सगळे नातेवाईक सगळे नातेवाईकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम हे सगळ्या अर्थाने यशोदीपांनी केलेलं आहे. की त्याची जबाबदारी म्हणजे बोलत होते तर ती गोष्ट माझ्या लक्षात येईल की यशोदीपांनी अतिशय जबाबदारी चांगल्या प्रकारे कुटुंब म्हणून पार पडलेली आहे, एक शैक्षणिक जबाबदारी म्हणून पार पडलेली आहे, एक जबाबदारी म्हणून पार पडलेली आहे. आणि याही पुढे त्या काय करणार आहे पार पडणार आहे. ज्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो सांगायचा मला जो आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गोष्ट आहे की जिथे अडचण असेल त्याच्याकडे 6 साल डेअरी नोकऱ्या शिवाय राहतात. एखादा निर्णय घ्यायचा आहे ना तर ते घेतात काही योग्य अयोग्य काही परिणाम होईल किंवा काय खूप चांगला परिणाम आपला तो चांगला परिणाम होतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला ही समस्या आलेली आहे अडचणी आहेत व्यक्तिगत जीवनामध्ये अडचणी आहेत सामाजिक जीवनामध्ये ज्या वगैरे अडचणी आहेत कारण तेव्हा त्याचा जो निर्णय आहे निर्णय घेण्याची चांगली क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कारण अनेक वर्ष म्हणजे त्यांचे जो 2 भाऊ आहेत त्या 2 भावांबरोबर मी जणू काही त्यांचा एक भाऊ म्हणून अनेक वर्ष या कुटुंबामध्ये वावरलेलं आहे, त्या कुटुंबामध्ये जगलेलं आहे. आणि म्हणून यशोदीपांनी केलेलं काम हे खूप मला आणखी एक गोष्ट सांगते पण कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी पाहता तुला रायाला असते का घर भीम माझा बसतात
खाली असते का शाळा मास्तर भीम माझा हा नसतात खाली असते का शाळा मास्तर भीम माझा हा नसतात आणि धर्मचारी येते आता रिटायर झाले कशातून सरकारी कामातून पण धर्माचं काम सुरू झालेलं आहे